आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ठाकरे बंधूंनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करण्याचा निर्णय घेतलाय। आता त्याची फक्त औपचारिकता बाकी आहे। पण 20 वर्ष एकमेकांच्या समोर लढणाऱ्या शिवसेना मनसेत मराठी मतदारसंघात जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढणार। मराठी मतांसाठी ठाकरेंची युती। मराठी बहुल मतदारसंघात कोणाचा उमेदवार? ठाकरेंमध्ये होणार रस्सीखेच। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका एकत्र लढणार आहेत। मराठीच्या मुद्द्यावर जवळपास 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत। त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। गेली 20 वर्ष एकमेकांविरोधात लढलेल्या उमेदवारांना आता एकमेकांना मदत करावी लागणार आहे। दोन्ही पक्षांची ताकद एकच आहे, ती म्हणजे मराठी माणूस। दोन्ही पक्षांचं लक्ष्यही मराठी बहुल प्रभाग आहेत। दोघांनाही आजवर मिळालेलं यश सुद्धा मराठी बहुल भागातूनच मिळालेलं आहे। येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून या दोन्ही भागांवर दावा केला जाऊ शकतो। या जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघात दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे। वरळी, भायखळा, शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी, दिंडोशी, जोगेश्वरी, मागाठाणे या ठिकाणी मनसे आणि शिवसेना युबीटीची ताकद आहे। माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। मुंबई ही महत्त्वाची आहे। कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल। आज 2007 मध्ये मनसेनं पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली होती। 2007 नंतर 2012 मध्ये मनसेचा आलेख चढता राहिला। 2007 मध्ये मनसेचे मुंबईत 7 नगरसेवक होते। 2012 मध्ये त्यांची संख्या 28 वर पोहोचली होती। 2017 मध्ये मात्र मनसेची घसरण झाली आणि हाच आकडा 7 वर आला। 2017 मध्ये एकसंघ असलेल्या शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते। मात्र पक्षाचे झालेले 2 तुकडे आणि भाजपची फोडाफोड यामुळे त्यांच्याकडे आता केवळ 37 नगरसेवक उरलेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये फोडाफोडी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांना खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे। कारण जेव्हा 2 पक्षांची ताकद आणि मतदार सारखे असतात तेव्हा वादाच्या शक्यताही तितक्याच जास्त असतात। मुंबई महापालिकेतील असे 27 वॉर्डात वाद उद्भवण्याची शक्यता आहे। परळीमधील वॉर्ड क्रमांक 197, 195, माहीममध्ये वॉर्ड क्रमांक 190, 192, 194, शिवडीमध्ये 203, 204, 205, भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 113, 114, 115, 109, विक्रोळीमधील वॉर्ड क्रमांक 118, 120, 111, दिंडोशीमध्ये वॉर्ड क्रमांक 37, 38, 40, 42, जोगेश्वरीमधील वॉर्ड क्रमांक 73, 74, मागाठाणेमधील वॉर्ड क्रमांक 3, 5, 11 आणि 12 या 27 वॉर्डांमध्ये रस्सीखेच होऊ शकते। मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे। याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा। मुंबईतील 227 वॉर्डपैकी 138 वॉर्डमध्ये मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे। त्यापैकी 52 वॉर्डमध्ये 51 ते 84% मराठी भाषिक आहेत। 25 वॉर्डमध्ये 23 ते 35% मराठी भाषिक आहेत। 47 वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे। 28 वॉर्डमध्ये गुजराती आणि मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे। 10 वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे। असं असलं तरी अनेकदा मराठी भाषिकांनी गुजराती उमेदवार तर मुस्लिम मतदारांनी मराठी उमेदवाराला निवडून दिलंय। पण यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्यायाचा मुद्दाही असल्यानं त्यात अधिक रंगत येणार आहे। अशा वेळेला जागा वाटप करत असताना कोणाचं स्थान कुठं मजबूत आहे एवढाच प्रश्न आहे आणि दोघांसमोर
भरपूर जागा आहेत वाटप करून घेण्यासाठी. त्यांना तिसरा आता सध्या तरी काही कोणी सहकारी नसल्यामुळे त्यांना हे जर जाणं कठीण आहे. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा हा फारसा काही त्यांच्यामध्ये निर्माण होईल अशी काही परिस्थिती नाही. ठाकरे बंधूंची युती ही केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित नसून दोन्ही पक्षांकडून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. मुंबईवरील सत्ता राखण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र येत असले तरी जागा वाटपाचं गणित ठाकरे बंधू कसं सोडवणार याकडे लक्ष असेल. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.